नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एमएसटी सीईटी 2026 च्या कॅप राऊंड संबंधित कॉलेज बुकिंग कसं करायचं याच्यावरती पूर्ण डिटेल डिक्लेरेशन सीईटी सेलने दिलेलं आहे. ते डिक्लेरेशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला कॉलेज बुक करता येणार नाही, आपल्या कॉलेजला नंबर लागणार नाही आणि तुमचं ऍडमिशन नाही होणार. बाळांनो, प्लीज या पूर्ण प्रोसेसला समजून घ्या. प्लीज पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. सीईटी सेलची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप जी कॉलेज बुकिंगची असते बाळांनो, 5 स्टेप मी तुम्हाला टोटल सांगणार आहे. ठीक आहे. 5 स्टेपला व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात पहिली स्टेप जी असते बाळांनो, ती असते तुमची ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. ठीक आहे. ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय कॅन्डिडेट. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप असते तुमची ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय असतो बाळांनो? ऑप्शन फॉर्म म्हणजे एक तुम्हाला फॉर्म असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट अपलोड करायची असते बेसिकली. ठीक आहे. काय असते? कॉलेज लिस्ट तुम्हाला अपलोड करायची असते. ऑप्शन फॉर्मलाच काय दुसरं नाव आहे? प्रिफरन्स लिस्ट किंवा कॉलेज लिस्ट. ठीक आहे. ही तुम्हाला अपलोड करायची असते. आता ह्या प्रिफरन्स लिस्टला अपलोड करणं का गरजेचं आहे? जेणेकरून सीईटी सेलला समजतं की तुमचे जेवढे पर्सेंटाईल आहेत त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आणि ते तुम्हाला लागू शकतं का नाही लागू शकत ते सीईटी सेल डिसाईड करतंय. ठीक आहे. असं नसतं की जर तुम्हाला 99% आलेले आहेत, मग सीईटी सेल म्हणेल की 99 आलेले ना, मग याला सीओईपी देऊन टाका. पण त्या विद्यार्थ्याला सीओईपी नाही पाहिजे तर सीईटी सेल का अलॉट करेल? हे की नाही? म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज हवे ते आपल्याला सीईटी सेलला रिक्वेस्ट करावं लागतं वाया ऑप्शन फॉर्म, आणि त्यानंतर सीईटी सेल तुमचं कॉलेज अलोकेशन करतं. आता हा ऑप्शन फॉर्म बनवताना भरपूर फॅक्टर तुम्हाला कन्सिडरेशन मध्ये घ्यावे लागतात बाळांनो, जसं की तुमचे पर्सेंटाईल है ना, पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर तुम्हाला कोणती ब्रांच हवी आहे है ना. तिसरा फॅक्टर तुमची कॅटेगरी कोणती आहे है ना. चौथा फॅक्टर तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये हवंय, मुंबईमध्ये हवंय, पुण्यामध्ये हवंय, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, ज्या पण सिटीमध्ये हवंय. ठीक आहे. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी काय है ना. त्यानंतर तुमच्या रँक्स काय आहेत. हे सगळे फॅक्टर अनालिसिस करूनच तुमची कॉलेज लिस्ट बनली गेली पाहिजे. असं नका करू की फक्त तुम्ही इंटरनेटवर टाका 90 to 100% कोणते कॉलेजेस आहेत आणि ते कॉलेज लिस्ट मधून टाकून दिले, कोणतंच कॉलेज लागणार नाही. दरवर्षी कमीत कमी 40 ते 50% विद्यार्थी असे असतात ज्यांना कॉलेज अलोकेट होत नाही राऊंड 1 मध्ये, आणि या सगळ्या चुकांच्या कारण. ठीक आहे. कारण कॉलेज लिस्ट मध्ये काही कॉलेज टाकून देतात, ना त्यांची पर्सेंटाईल नुसार ते मॅच होतात, ना त्यांच्या कॅटेगरीनुसार मॅच होतात, ना त्यांच्या युनिव्हर्सिटी रँक नुसार मॅच होतात. कुठंच मॅच होत नाही ते कॉलेजेस, आणि ते कॉलेजेस ते टाकून देतात. त्यामुळे त्यांना चुकीचं कॉलेज अलॉट होऊन जातं किंवा कॉलेजेस अलॉट होत नाही. ठीक आहे. ही चूक तुम्हाला नाही करायची बाळांनो. आता युनिव्हर्सिटीवरून एक पॉईंट आठवला. ठीक आहे. हा चार्ट मी तुम्हाला आधी पण दाखवला होता युनिव्हर्सिटीचा. ठीक आहे. एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही नाशिकचे आहेत तर तुम्हाला पुण्यामध्ये ऍडमिशन घेणं सोपं आहे, तुम्हाला अहमदनगरला ऍडमिशन घेणं सोपं आहे, कारण तुमची सेमच युनिव्हर्सिटी आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. जर नाशिकचा विद्यार्थी मुंबईमध्ये ऍडमिशन घेतोय तर त्यासाठी ही काय होऊन जाईल बाळांनो? आउटसाइड होम युनिव्हर्सिटी होऊन जाईल. बरोबर. फॉर एक्झाम्पल, रत्नागिरीचा विद्यार्थी मुंबईमध्ये ऍडमिशन घेतोय, त्याच्यासाठी ती होम युनिव्हर्सिटी आहे. तोच रत्नागिरीचा विद्यार्थी जर तो नाशिकसाठी ऍडमिशन घेतो बाळांनो, त्याच्यासाठी ती काय होऊन जाईल? अदर दॅन होम युनिव्हर्सिटी होऊन जाईल. जेणेकरून प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल तुमच्या रँकनुसार, तुमच्या पर्सेंटाईल नुसार. आता खूप मोठा डिफरन्स पडतो का होम युनिव्हर्सिटीचा आणि आउटसाइड होम युनिव्हर्सिटीचा? खूप मोठा फरक नाही पडत बाळांनो, पण जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं पॉईंटने फरक पडला तरी तिथं तुमचे एक बेटर कॉलेज भेटण्याचे चान्सेस वाढून जातात. तर हा सुद्धा फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. हे सगळे फॅक्टर कन्सिडर करूनच तुमचा काय बनला गेला पाहिजे बाळांनो? ऑप्शन फॉर्म तुमचा बनला गेला पाहिजे. आता इथं एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. जर तुम्ही 50% आले तर तुम्ही कॉलेजेस कोणते टाकले पाहिजे बाळांनो? 60% ते 40% जेणेकरून तुम्हाला तुमच्या रेंज मधलं एक बेस्ट कॉलेज अलोकेट होईल. असं कधीच नाही होणार की 50% 80% कॉलेज लागून जाईल. नाही, दॅट इज नॉट पॉसिबल है ना. या चुकी कारणाने विद्यार्थ्यांना राऊंड 1 ला कॉलेज लागत नाही. 40 ते 50% विद्यार्थी विदाऊट कॉलेजचे असतात, त्यांना कॉलेजेस अलॉट होत नाही. आणि जर राऊंड 1 ला नाही झालं तर राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला अजून गोष्टी कठीण होत जातात तुमच्यासाठी है ना. आणि कॉलेज लागून पण चुकीचं कॉलेज लागून जातं, कारण प्रिफरन्सेस चुकीची लावतात. ठीक आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो ऑप्शन फॉर्म ही सगळी गोष्ट आहे तुमची. ऑप्शन फॉर्म इज एव्हरीथिंग. ऑप्शन फॉर्म तुमचा कोर आहे, तुमच्यासाठी जीवनदान आहे बाळांनो. जितका चांगला ऑप्शन फॉर्म तेवढी चांगली कॉलेज लिस्ट. आता याचसाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. जे विद्यार्थी अजून रजिस्टर केलं नसेल नक्कीच रजिस्टर करा बाळांनो. जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी एक टॉप लेवलचं कॉलेज पॉसिबल आहे. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी मी आणि माझी टीम बनवेल. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटी
युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, युनिव्हर्सिटी वगैरे सगळे फॅक्टर अनालिसिस करूनच तुमची कॉलेज लिस्ट बनेल, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागलं गेलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा असाइन केले जातात बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतो आम्ही. ठीक आहे. त्यातला त्यात ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा जी स्कॉलरशिप वगैरे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हेल्प करतो. मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती बाळांनो भरपूर विद्यार्थ्यांची, ती फीज झिरो झाली माहितीये, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत सुद्धा करू. कॅप राऊंड मध्ये कॉलेज बुकिंग कसं करायचं, फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज, ठीक आहे, पुढच्या राऊंडला कसं जायचं, स्पॉट राऊंड मध्ये कोणत्या कॉलेजचा कोणत्या दिवशी स्पॉट राऊंड, सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग मध्ये कव्हर्ड असतात, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगलं कॉलेज लागलं गेलं पाहिजे. ठीक आहे. वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या बाळांनो, काउन्सिलिंग करून घ्या, कारण या पुढच्या गोष्टी थोड्याशा कठीण होत चालणार आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला कोणत्याच कॉलेजचा कॉलेज कोड माहित नाही, कोणत्याच ब्रांचचा ब्रांच कोड माहित नाही, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला कॉलेज लिस्ट मध्ये टाकाव्या लागतात. ठीक आहे. या चुका तुमच्याकडून नको झाल्या पाहिजे. ठीक आहे. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3 फ्री, स्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट करतो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम त्यांना कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे. त्यानंतर जरी हाय पर्सेंटाईल असेल, लो पर्सेंटाईल असेल बाळांनो, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल. तुमच्या आयुष्याचा प्रश्न. इथं चूक नका करू. इथं एक चूक खूप महाग पडते बाळांनो आपल्याला. ज्यांना गोष्टी माहिती असतात त्यांच्याकडून करून घ्या, जेणेकरून तुम्ही चांगल्या कॉलेजला जाणार. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही बाळांनो. आता आपण ऑप्शन फॉर्म तर चांगला बनवला, ऑप्शन फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी बनवून आपण अपलोड करून दिल्या. नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप आहे बाळांनो, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. आता तुमचं कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट लागून जाईल की कोणतं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे हे तुम्हाला समजून जाईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा लॉग इन करणार तुमच्या कॅप ऍडमिशन पोर्टलवरती, तिथं तुम्हाला दिसेल DY पाटील CCS ब्रांच तुम्हाला लागली आहे पुण्याची. या 3 गोष्टी तुम्हाला दिसतील है ना, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, VITचं तुम्हाला मेकॅनिकल लागलेलं आहे पुण्याचं है ना, त्याचा कॉलेज कोड, ब्रांच कोड वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आणि हे कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे असं समजेल. आता हे कॉलेज लागलंय हे आपल्याला केव्हा समजेल? दुसऱ्या स्टेपला. तिसरी स्टेप काय असेल? मग ते कॉलेज तुम्हाला लागलंय तर तुम्हाला 100% तिथं तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल. सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल. किती असते बाळांनो सीट ऍक्सेप्टन्स फीस? 1000 रुपये. 1000 रुपये तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतील ऑनलाईन तुमच्या सीईटीच्या पोर्टलवरती, की हे सीट आम्हाला घ्यायचं आहे. जर सीट लागलंय तर तुम्हाला घ्यावंच लागेल. मग तिथं तुम्ही फ्रीज करा किंवा फ्लोट करा तरी तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील. जरी तुम्ही फ्लोट करताय म्हणजे जे सीट लागलंय ते मला ठेवायचंय, नेक्स्ट राऊंड साठी जायचंय, तरी तुम्हाला 1000 रुपये तिथं सीट एक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल. आणि जर तुम्हाला ते सीट बुकच करून घ्यायचंय डायरेक्ट, तरी तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन बुक करू शकता. ठीक आहे. ही गोष्ट समजली तुम्हाला? भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं ना की नाही मुला या राऊंडला कॉलेज बुक नाही करायचं, मला नेक्स्ट राऊंडला जायचंय. ते जे कॉलेज भेटलंय ते रिझर्व्ह तर करून ठेवायचंय तुम्हाला. जर नेक्स्ट राऊंडला चांगलं कॉलेज नाही भेटलं तर हे कॉलेज याचं बॅकअप ठेवायचंय ना तुम्हाला. मग हे कॉलेज बॅकअप ठेवण्यासाठी आपल्याला 1000 रुपये सीट एक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल. गोष्ट समजली? आता मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाले होते. का? त्यांना असं वाटायचं मला कॉलेज नकोय म्हणून मी याला 1000 रुपये नाही देणार. या चुकीमुळे, या छोट्याशा चुकीमुळे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कॉलेज हवंय किंवा नको हवंय, 1000 रुपये सीट एक्सेप्टन्स फीस तुम्हाला ऍज अ बुकिंग फीस किंवा रिझर्व्ह फीस तुम्हाला द्यावी लागेल है ना. आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय? ऍक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ID ऍज पर द अलॉटमेंट ऑफ राऊंड 1. तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करावं लागेल. आता हा रिपोर्ट व्यवस्थित समजून घ्या बाळांनो है ना, हे व्यवस्थित समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तिसरी स्टेपचाच हा पार्ट आहे ना. बघा, कॅन्डिडेट हु हॅव बीन allotted the seat as per the first preference in the round 1. कॅन्डिडेटला समजा राऊंड 1 ला पहिल्याच नंबरचं सीट लागलं तर ते काय होऊन जाईल? ऑटो फ्रीज. काय होऊन जाईल? ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. ऑटो फ्रीज होऊन जाईल. आता ऑटो फ्रीज झालं मग कॅन्डिडेटला काहीच करायची गरज नाही का? नाही, त्याला सुद्धा लगेच सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल है ना. 1000 रुपये त्याला सुद्धा पे करावे लागतील जरी ऑटो फ्रीज झालं. जरी फ्रीज झालं, जरी तुम्ही बेटरमेंट केलं, प्रत्येक ठिकाणी 1000 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत तुमचं सीट बुक करण्यासाठी किंवा रिझर्व्ह करण्यासाठी. गोष्ट समजली? आता ऑटो फ्रीज वाला काय म्हणेल? मी काहीच करत नाही, मी नेक्स्ट राऊंडला जाऊन लागतो. नाही, तिथं काय म्हटलेलं आहे? कॅन्डिडेट शाल नॉट बी इलिजिबल फॉर द पार्टिसिपेशन ऑफ सबस्टिक्युएंट राऊंड्स. तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकत नाही जर ऑटो फ्रीज झालेला असेल तर, जर तुम्हाला तुमच्या लिस्टमधलं पहिल्याच नंबरचं कॉलेज लागून गेलं असेल तर. गोष्ट समजते? आता इथं सुद्धा आता दुसरे रूल्स पण एक्सप्लेन करतोय, पण इथं एक कन्फ्युज होऊन जातात विद्यार्थी. फॉर एक्झाम्पल, त्यांना वाटतं की मी 50 कॉलेजेसची लिस्ट टाकलेली आहे आणि मला 40 नंबरचं कॉलेज लागलं.
एक गोष्ट लक्षात ठेवा, नेक्स्ट राऊंडला 1 ते 39 मधलं कोणतंही कॉलेज लागलं ते तुमचं कन्सिडर होईल, 40 नंबरचं कॅन्सल होऊन जाईल. असं नाही चालणार की मला 36 नंबरचं लागलंय आणि राऊंड 1 ला मला 40 नंबरचं लागलं होतं, आता मी चॉईस करतो 36 घेऊ का 40 घेऊ, 36 घेऊ का 40 घेऊ. नाही, त्या प्रसंगी तुमचं 40 नंबरचं कॉलेज गेलेलं असेल तुमच्या हातामधून, तुम्हाला 1 ते 39 मधलं जे लागलं ते तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. हा, मग आता 1 ते 39 मध्ये तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं का नेक्स्ट राऊंडला जायचं तो तुमचा निर्णय है ना. पण जे मागच्या राऊंडचं कॉलेज ते निघून जाईल. समजा आता 1 ते 39 मध्ये कोणतंच कॉलेज लागलं नाही, मग 40 नंबरचं रिझर्व राहील का? 100% ते तुमचं कॉलेज आहे. ते गोष्ट समजते है ना. ठीक आहे, आता या गोष्टी मी आधी पण एक्सप्लेन केल्या आहेत, पण भरपूर विद्यार्थी पालकांना नाही समजत म्हणून परत परत सांगावे लागतात है ना. चला नेक्स्ट काय म्हटलंय, कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स. ठीक आहे, अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स आहे म्हणजे काय बाळांनो, ऑटो फ्रीज नाहीये, बरोबर. अँड वॉन्ट टू सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन द राऊंड 1. आता ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं अलॉटमेंट सेल्फ फ्रीज करायचंय म्हणजे त्यांना फ्रीज करायचंय, त्यांना नेक्स्ट राऊंडला नाही जायचंय, जे कॉलेज भेटलंय ते मला हवंय, ठीक आहे, मला जास्त राऊंड खेळायचे नाही, ते काय करू शकतील, ते त्यांना सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यावी लागेल ऑनलाईन मोड मधून. अँड सच कॅन्डिडेट शॉल नॉट बी इलिजिबल फॉर द सबस्टिक्युएंट राऊंड. तुम्ही सुद्धा राऊंड 2 साठी इलिजिबल नसणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलं त्या विद्यार्थ्यांसाठी. तुमचं काय, तुम्ही फ्रीज करून घेतलं म्हणजे तुम्हाला ते कॉलेज हवंय, नेक्स्ट स्टेप करा, तुम्ही कॉलेजला जाऊन फीज वगैरे पे करा. आता तिसरी केस, सगळ्यात महत्वाची केस, आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला हीच केस सजेस्ट करतो. कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स. अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स म्हणजे काय, ऑटो फ्रीज तर नाहीये है ना. अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबस्टिक्युएंट राऊंड मस्ट क्लेम द allotted seat in the round 1 and accepting the seat acceptance by the fees of pay 1000 रुपीज तुम्हाला पे करायचे. हा पहिला रूल झाला, हा दुसरा रूल झाला, हा तिसरा रूल झाला. ऑटो फ्रीज करायचा असेल, सॉरी ऑटो फ्रीज झाला असेल तरी 1000 रुपये सीट एक्सेप्टन्स फीज द्या आणि कॉलेजला जा. सेल्फ फ्रीज करायचंय, मला पाहिजे कॉलेज, तरी तुम्हाला 1000 रुपये द्यायचे. आणि बेटरमेंट करायचं, जे कॉलेज लागलंय ते मला पाहिजे, नेक्स्ट राऊंडला जायचंय तरी 1000 रुपये तुम्हाला द्यायचे. आता नेक्स्ट गोष्ट, ठीक आहे, 1000 रुपये देऊन आपण सीट बुक केलं किंवा रिझर्व केलंय. आता नेक्स्ट स्टेप काय, जर तुम्हाला ते सीट ऑटो फ्रीज झालेलं आहे, जर ते तुमचं सीट काय झालेलं आहे, ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा सेल्फ फ्रीज केलेलं आहे ना, तर या दोघं कंडिशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, कॉलेजला व्हिजिट करावं लागेल. बेटरमेंटच्या सिच्युएशनसाठी नाही का, बेटरमेंट जर तुम्ही फ्लोट केलंय किंवा बेटरमेंट केलंय, फ्लोट आणि बेटरमेंट एकच असतं. जर बेटरमेंट केलंय तर तुम्हाला गरज नाही कॉलेजला व्हिजिट करण्याची, कारण तुम्हाला नेक्स्ट राऊंड खेळायचे आहे की नाही. आता ज्यांनी ऑटो फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज केलं, कोणत्या ना कोणत्या राऊंडला तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावंच लागेल, हे की नाही. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबस्टिक्युएंट डॉक्युमेंट, सबमिटिंग डॉक्युमेंट, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ द कॅप राऊंड. आता ज्या कॉलेजमध्ये तुम्ही समजा दुसऱ्या राऊंडला वाटलं की हे कॉलेज मला चांगलं वाटतंय, आता मी बुक करून घेतो, त्या कॉलेजला जायचंय नेक्स्ट 8 दिवसात. तिथं तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे जे तुमचे अपलोडेड आहेत है ना, त्या ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन तुम्हाला तुमचं सीट कन्फर्म करायचंय. तुम्हाला जेवढा पण हफ्ता नाही, जेवढा पण फीज असेल त्या कॉलेजची तेवढी फीज तुम्हाला द्यायची. बेसिकली टप्प्याटप्प्यावर फीज असते, तर तुम्ही टप्प्याटप्प्यावर देऊ शकता डिपेंडिंग ऑन कॉलेज टू कॉलेज. आणि ओबीसीची जेवढी फीज असेल तेवढी तुम्हाला द्यावी लागेल, SC ST ची जेवढी असेल तेवढी तुम्हाला द्यावी लागेल है ना. ही सगळी फीज तुम्हाला तुमच्या हिशोबाने पे करावी लागतील. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त ओबीसी आणि SC-BCच्या विद्यार्थ्यांनाच फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट चालणार आहे. अदर बाकी सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल द्यायचे. या विद्यार्थ्यांना सुद्धा बाकी सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल द्यायचे, ज्यांच्या पण तुम्ही रिसिप्ट टाकल्या असतील किंवा काय टाकलं असेल तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे. सगळ्या विद्यार्थ्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावे लागतील तरच तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल. अदरवाईज कॅप राऊंडला ऍडमिशन लागून सुद्धा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, आता या 4 स्टेप झाल्या है ना. 4 स्टेप मध्ये तुमचं ऍडमिशन बुक झालं बाळांनो है ना. 4 स्टेप मध्ये सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या. स्टेप 1 काय होती, फॉर्म भरायचा आहे आपल्याला, ऑनलाईन फॉर्म. त्यानंतर काय बाळांनो, तुमचं अलॉटमेंट लागेल. अलॉटमेंट लागल्यानंतर काय, आपल्याला सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यायची है ना, सीट ऍक्सेप्टन्स फीस द्यायची. त्यानंतर आपल्याला काय करायचं, रिपोर्ट करायचंय कॉलेजला. या 4 स्टेप मध्ये तुमचं पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होतं बाळांनो. पण या 4 स्टेपचा कोर काय, ऑप्शन फॉर्म. काय, ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्मच या सगळ्या स्टेपला ओव्हरकम करतोय बाळांनो. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म पूर्ण गोष्ट आहे, म्हणजे नक्कीच तुम्ही काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करू शकतात बाळांनो. ही शेवटची चान्स आहे. 2 ते 3 दिवसात काउन्सिलिंगची बॅच क्लोज होईल, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बेस्ट कॉलेज लिस्ट अँड बेस्ट काउन्सिलिंग कॅन गेट यू बेस्ट कॉलेज है ना.
तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटत नाही तोपर्यंत. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.